पहिल्यांदा तर मी ह्या स्पर्धेच्या आयोजनाविषयी बोलेल. आ प्रत्येक वेळेस मॅचेस सर म्हणजे शिंदे हायस्कूलवर खेळायचं म्हणजे म्हणजे आमच्यासाठी लकी चांगलं आयोजन आहे आणि बोलायचं झालं तर आता 4 मॅचेस 4ही विन झालेलो आहेत. तर पुढे गेलो आहे आणि टीमबद्दल बोलायचं झालं तर टीम एन्व्हायर्नमेंट आमचं खूप छान आहे आणि आमची जुनीच टीम आहे. त्याच्यामुळं पूर्णपणे टीम कॉन्फिडन्स प्रत्येकाला बॅकअप करणं हे छानच आहे. त्याचबरोबर आणखी एक प्रश्न की टेनिस क्रिकेट जर फॉलो करत असाल तर कोणता गोलंदाज आहे? कारण गोलंदाजी जबरदस्त आहे. तुम्ही फॉलो करता आणि इंटरनॅशनल क्रिकेटमधील कोणत्या गोलंदाजाला फॉलो करता? टेनिस क्रिकेटमध्ये तर मी विजय पावले म्हणजे त्यांचा स्पीडचा दिवाण आहे मी आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये म्हणलं तर मी मोहम्मद शमी. पहा म्हणजे तुम्ही विजय पावलेचं नाव घेण्याच्या अगोदर माझ्या मनात काय घोळत होतं माहिती आहे? विजय पावले हेच नाव घोळत होतं आणि तुम्ही ते नाव घेतलं सुद्धा. तर खूप जबरदस्त कामगिरी. असे खूप कमी ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतंय एका दिवसात 4 मॅन ऑफ द मॅच महाराष्ट्रात किती जणांनी पाहिलं एकाच खेळाडूने घेतलेले आहेत. तर खूप क्वचित पाहायला मिळतात एका स्पर्धेमध्ये 4 मॅन ऑफ द मॅच आणि ते मात्र करण्याचा कारनामा सैफलने केलाय. टाळ्या होणं गरजेचं आहे. प्रहार प्रीमियर लीग गाजवतोय. यानंतरचा महत्वाचा सामना आपल्या भेटीला येतोय. पाहत राहा प्रहार प्रीमियर लीगचं 10वं पर्व शिंदे हायस्कूल पुणे या ठिकाणी सुरू आहे. tenniscricket.in वर दर्जेदार लाईव्ह चित्रण सुद्धा सुरू आहेत. जाऊयात यानंतरच्या मॅच साठी आमच्या समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. थैंक यू चंद्रकांत सेठ, वेलकम बैक। एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2024। मैदान के अंदर बिल्कुल आवाज आ रही है और बहुत अच्छी गेंद थी, चारों खाने चित। पहली गेंद पर पहली सफलता, बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए हैं। शुरुआत देखिए, जब आवाज बिल्कुल आ रही थी, जब पहली बॉल आ रही थी तब जाकर वो 11 खिलाड़ियों की आवाज थी और उसके बाद में सेलिब्रेशन करने का मौका मिला। ड्रीम बॉल के साथ शुरुआत। शून्यावर डकवर फलंदाज बाद झालेले आहेत आणि एक चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. चला दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर म्हणजे समालोचन कक्षामध्ये येणं आवश्यक आहे. लोगड सुपर जायंट्स, चला आपला एक्स्ट्रा मेंबर. शेवटचा कॉल तुम्हाला असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत प्रवीण. नेहमीप्रमाणे प्रवीण सुरुवात करताना पाहायला मिळाले आणि प्रवीणने यावेळेस एक अचूक दर्जाची सुरुवात, अचूक म्हणजेच तर अचूक पिचिंग, अचूक यॉर्कर आणि पायांना क्रॉस करताना बॉल थेट यष्टांवर आदळला आणि या प्रश्नाचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं आणि फलंदाज पहिला झालाय बाद शून्यावर. अक्षय पोल बैक टू द पेविलियन। प्रवीण को भी ये सफलता मिली है और पहली गेंद पर अगर विकेट मनीष आपको मिल रहा है तो कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ जाएगा। 100% तो आत्मविश्वास पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठीच ती तयारी आहे. जसं आपण उल्लेख करतो जेव्हा आपण या लीग स्टेजच्या स्पर्धांमध्ये खेळत असतो, अशा वेळेला प्रत्येक संघाचं मागचं प्रदर्शन काय राहिलेलं आहे तुम्हाला माहिती असतं. प्रतिस्पर्धी संघामध्ये कुठले खेळाडू आहे त्यांचा आढावा तुमच्याकडे असतो आणि तो मागवा घेऊन प्रवीणने पहिला चेंडू हाताळला आणि पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर राहिला. आणि त्यानंतर बघा नवीन येणारा फलंदाज अगोदरच मन मनवत होता की मला उलट दिशेने खेळायचं, पण तो प्रयत्न फोल्ड करतोय, येतोय डॉट बॉल. अजून धावफलक सुरू झाला नाहीये. विवेक नकाते नए बैटर मैदान के अंदर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए। एक तरफ अगर देखें तो प्रवीण बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। कम बॉक्सिंग से गेंदबाजी, पावर प्ले ऑन, बैट्समैन पॉइंट कवर, स्ट्राइक कवर, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात। प्रवीण अपनी बॉलिंग मार्फत तैयार है। रिवर्स इस बार कारगर, शानदार स्ट्रोक। गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार 4। बहुत इंपॉर्टेंट स्ट्रोक। इस चौके के साथ आगाज, रन संख्या 4। ऑफस्टमच्या बाहेरची पिचिंग यावेळेस ठेवली होती आणि त्याचमुळे बॅट जशी स्विंग झाली, थर्डमॅनच्या दिशेनं कनेक्शन झालं आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला आणि जे मनात होतं ते मैदानात आणलेलं आहे फलंदाजाने. आणि या चौकाराच्या मधून धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4 या आकड्यावर. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 झाले. 4 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आणि त्यामुळे आता फलंदाज ऑटोमॅटिकली या ठिकाणी आता थोडी रिस्क घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. पॉवर प्लेच्या षटकाला आपल्या नावावर करण्याचा इरादा त्यांचा स्पष्ट करतायत. ड्राईव्ह केलेल्या बॉलला गॅप शोधला पाहिजे, गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षक होते, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. येतोय लगातार दुसरा चौकार. शानदार बल्लेबाजी। फिलहाल tenniscricket.in द्वारा एक्शन लिप पे देखे ऑफर विनर स्तर पर गेंद थी, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया, स्ट्राइक और मिड ऑफ के बीच में
वैसे जो खूबसूरत तो मरीन ड्राइव है, उससे खूबसूरत एक कवर ड्राइव है। कमाल का स्ट्रोक था, शानदार स्ट्रोक। स्कोर 8, 1 विकेट के नुकसान पर विवेक नकाते विवेक बुद्धि के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। ये रत्नात्मक है, ये कलात्मक है, ये क्लासिक है विवेक। बाहर मौका था लेकिन उछाल ज्यादा था, बैकफुट जाके गेंद को खेलना चाह रहे थे। क्रीज के घेरा का इस्तेमाल करने की कोशिश, गेंद बिल्कुल ऊपर लगी, स्टिकर की तरफ लगी और उसके बाद में वहीं पर लुढ़की, रन बनाने का कोई मौका नहीं। स्कोर 8, 1 विकेट के नुकसान पर। म्हणतात ना की काटा लागल्यावरच वाटा मिळतात. या ठिकाणी 2 चौकार आले होते प्रवीणच्या विरोधात आणि त्यानंतर त्यांनी टप्पा खेचला, थोडंसं गती परिवर्तन केलं आणि त्या गती परिवर्तनाला ओळखताना थोडासा वेळ फलंदाजाने घेतला. आतापर्यंत धावफलक पोहोचलेला आहे 8व्या आकड्यावर, 1 गडी बाद. ऑन साइडला बॉलला टर्न केलंय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, काउस कॉर्नरला खूप चांगलं कलेक्शन, तितकाच चांगला थ्रो दरम्यान होते. 1 धाव पूर्ण, धावसंख्या पोहोचते 9 वर. अजिंक्य त्याला स्मॅशरचं स्मॅशिंग परफॉर्मन्स फलंदाजाचा पाहायला मिळाले. बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे विवेक नगाते। पहले ओवर की कहानी समाप्त हुई, स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर तो बिल्कुल सफल रहा, 1 विकेट आपने प्राप्त किया, लेकिन निगाहें रहेगी विवेक नकाते के ऊपर। बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी कर रहे, रचनात्मक है, कलात्मक है। मैंने कहा कि वो क्लासिकल भी खेल रहे हैं और अच्छा खेल देखने का मौका मिला पहले ओवर में। ड्रीम बॉल और उसके बाद में 2 अच्छे स्ट्रोक चौके आए थे। तर तो ऑलराऊंडर परफॉर्मर आहे आणि त्याचमुळे त्या ऑलराऊंडर परफॉर्मरमुळे आता तो एक चांगला खेळ पाहायला मिळतो. विवेक नकाते एक अधोरेखित नाव राहिलेलं आहे या पूर्ण पर्वातलं. लोहगड टीम आपल्याला शेवटचा कॉल आहे. लोहगड टीम आपला 12th मान समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. लोहगड बॉलर नेम प्लीज. अश्विन कुमकर नवीन गोलंदाज पाहायला मिळत आहेत फार एंड कडून. अश्विन कुमकर जसा चर्चेचा भाग राहिलेला आहे की नोकरी व्यवसाय म्हणजे नोकरी करून ऍडजस्टमेंट करून क्रिकेटचा खेळ करतायत. जसा सामना संपला पुन्हा एकदा ऑफिसवर रुजू होत आहेत, पुन्हा एकदा जसा सामना येतोय मैदानावर येत आहेत, पण ऍडजस्टमेंट प्रॉपर अश्विन कुमकर यांच्या वतीनं पाहायला मिळते की माझ्यामुळे माझ्या संघाला त्रास होऊ नये, माझा संघ ताटकळत बसू नये, त्याचमुळे योग्य ते वेळेवर येऊन आपल्या संघाला मोटिवेट करण्याचं काम अश्विन कुमकर करतायत. अश्विन कुमकर की बात करें तो मनीष ये ऑलराउंडर खिलाड़ी है, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे। जब बतौर बल्लेबाज मैदान के अंदर आते हैं तो अपना जलवा दिखाते हैं। स्कोर डबल फिगर में 10 रन 1 विकेट के नुकसान पर। अब दोनों बल्लेबाजों की बात करें तो विवेक नकाते और बैटर ईश्वर रायकर इस वक्त स्ट्राइक रेन पर। ऑफ टाइम के बाद ज्यादा से ज्यादा मौका विवेक को देने की कोशिश मेरे हिसाब से विवेक बुद्धि के साथ बल्लेबाजी, सेंसिबल बल्लेबाजी मैदान के अंदर। स्कोर नेल्सन आंकड़ा 11 रन 1 विकेट के नुकसान पर। पूर्ण मनस्थितीने हा फटका खेळला होता. बॉलला थोडीशी उसळी मिळू दिली आणि त्यानंतर हलक्यातने बॅटचा फेस ओपन करताना पॉईंटच्या दिशेने हा बॉल ढकलला. दरम्यान एकदा पूर्ण म्हणजे तुम्ही खूप चांगला उल्लेख केला. जो फलंदाज आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळवून देऊ शकतो त्याला स्ट्राईकवर न्यायला व ईश्वर तेच करताना पाहायला मिळालाय. स्लो लेग कटर अपील तर खूप लाऊड आहे. विवेकच्या विकेटचं महत्व किती आहे तेच या आवाजावरून कळते. और देखिए पहली गेंद से वो आवाज आ रही है, तालियां बज रही है, एक दूसरे को बहुत अच्छा सपोर्ट कर रहे हैं। इस टीम के बारे में बिल्कुल चर्चा होगी। स्कोर 11 रन रुका हुआ 11 पमान। इस बार ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया, खिलाड़ी तैनात। अश्विन ने विकेट प्राप्त किया, विवेक बैक टू द पवेलियन जा रहे हैं। सेलिब्रेशन करने का मौका, खुशी का कोई ठिकाना नहीं है। बिग विकेट म्हणतात ना की जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते तीच गोष्ट तुम्हाला चेंज करते. अश्विनला चॅलेंज विवेकने दिलं होतं, विवेकने मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केले होते, पण त्या फटक्याच्या जाळ्यामध्ये ते झेलचीच्या स्वरूपात बाद झाले. डीप मिड विकेटला झेल देऊन मोठा धक्का बसलेला आहे टीम स्मॅशर्सला. और भगवान चैलेंज सबको नहीं देता, जिसके पास क्षमता उसको ही चैलेंज मिलेगा। अश्विन के पास वो काबिलियत है और एक प्लान बनाया था स्टंप के अंदर गेंदबाजी। देखिए प्लान था विवेक के लिए, वो 3 स्टंप के अंदर गेंदबाजी, पहले बीट में, उसके बाद में बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, हमला करने की कोशिश, शिकार बन के डगआउट की तरफ चले गए। तो प्लान ए था, वो काम करता हुआ। बघा सुपर जायंटचा जर विचार केला तर 2 सामने अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन ते पराभूत झालेले आहेत. त्याचमुळे कुठेतरी ते दुःख मनात ठेवून आजचा दिवस आपल्या नावावर करण्याचा इरादा आता गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी स्पष्ट केलेला आहे. धावसंख्या झाले 2 गडी बाद 11. अगर आपको करना है क्वालिफाई तो करना पड़ेगा अप्लाई करने का समय है, खुद को साबित करने का समय है, क्योंकि आज क्वालिफाई डे है। यहां से बेहतर करेंगे तो वो टॉप 4 में कौन जाने वाला है,
नए बैटर ईश्वर रायकर को साथ देने के लिए मैदान के अंदर विनोद को मौका मिला। ऑफ टीम के बाहर गेंद पॉइंट का खिलाड़ी धारी के अंदर उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है। पीछा करते हुए खिलाड़ी एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर। कठोर परिश्रम कभी भी विफल होने नहीं देता, मेहनत आपको करनी पड़ेगी क्योंकि क्वालिफाय करना है। स्कोर 13 रन 2 विकेट के नुकसान पर। ऑफस्टमच्या बाहेर थोडी जागा मिळाली होती, बॉलच्या राईजला ओळखताना खूप चांगल्या पद्धतीने बॉडी ऍडजस्टमेंट करून हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला पॉईंटच्या दिशेने। 3 क्षेत्ररक्षक धावा वाचवण्यासाठी पळताना पाहायला मिळाले, म्हणजेच या सामन्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आता हे खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळते। धावसंख्या झालेली आहे 13। रिव्हर्स हिट खेळायचा आहे, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक नाहीये, शॉट थर्ड मॅनचा पोचेल बॉलवर तोपर्यंत पूर्ण होते। एक सिंगल आता एका धावेने धावफलक पोहोचतोय 14 वर। मनीष, एक और बहुत बड़ी चर्चा होगी, स्कोर अगर देखें तो 14 रन 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ। ईश्वर 1 पर खेल रहे, विनोद 3 पर खेल रहे। जब आपके पास जो बल्लेबाज है अब बतौर बल्लेबाज मैदान के अंदर उतरे हैं, सामने एक ऐसे गेंदबाज है जिन्होंने हमेशा अच्छा प्रदर्शन किया, क्या उनको वो रिस्पेक्ट देना चाहिए या उनको अनसेटल करना चाहिए? सिच्युएशनवर ते डिपेंड करते। तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला मागोवा आहे की समोरील खेळाडू या स्पर्धेमध्ये मागच्या काही सामन्यामध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळालाय, पण मला माझ्या संघामध्ये का निवडलं गेलेलं आहे ते लक्षात घेऊन तो प्रतिकार तुमच्या वतीने झाला पाहिजे। तुम्ही जर घाबरून खेळलात तर मग ते षटक वाया जाणार आहे, मग ते नुकसान सहन करण्यासाठी तुम्हाला पुढच्या षटकावर एक्स्ट्रा एफर्ट द्यावे लागतील। त्याचमुळे कुठेतरी त्या चुकांचा आढावा घेताना, प्रतिस्पर्धी खेळाडू कुठे चुकतोय ते लक्षात घेताना आपल्या वतीने 100 नाही 200% एफर्ट तुम्हाला आत्ताच्या घडीला आजच्या दिवसात द्यावे लागतील। इम्पोर्टेंट एक बार खेल मैदान के अंदर दोनों टीमों के लिए बिल्कुल है। स्कोर 14 रन 2 विकेट के नुकसान पर। मेरे हिसाब से अगर वह बहुत अच्छे गेंदबाज है, नपीतुली गेंदबाजी कर रहे हैं तो दोनों थोड़ा सा रिस्पेक्ट दे के खेले और 6 गेंदों में 7-8 रन बनाए, उसके बाद में बाकी गेंदबाजों के ऊपर हमला करे। इस बार ऑन साइड पर बड़ा शो खेलने का प्रयास, हवाई फायर बिल्कुल हवा के साथ गेंदबाजों की तरफ ट्रैवल हुए। सुंदर फील्डिंग, शानदार फील्डिंग बाउंड्री नेट पर। उच्च कोटि का खेल मैदान के अंदर। एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा। क्या फील्डिंग के मनीष बाउंड्री नेट पर देखिए। क्रिकेट सोबतीनच आता सचिन सरांना इतर खेळांवर देखील लक्ष द्यावं लागेल की या ठिकाणी उंच उडी घेऊन क्षेत्ररक्षकाने बॉलला आत ढकललं, काय बॉडी स्ट्रेच त्यांनी केली आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा वाचवण्याचं काम केलेलं आहे। 4 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत, धावसंख्या पोहोचते 2 गडी बस 16 या आकड्यावर। या ठिकाणी आता तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर आपण पाहायला मिळतात अतुल आपण पाहतोय। 3 वेगवेगळे गोलंदाज आतापर्यंत वापरलेले आहेत। पहिलं षटक प्रवीणचं, दुसरं षटक अश्विनचं आणि आता तिसरं षटक अतुलचं आहे। तर या ठिकाणी वेगवेगळे पर्याय आहेत लोहगड सुपर जायंटच्या संघामध्ये आणि तेच पर्याय आता वापरण्यासाठी कॅप्टन तयारी करतायत, जे खूप आवश्यक आहे। तुमच्याकडे पर्याय आहेत ते वापरणं खूप गरजेचं आहे आणि त्या पर्यायांनी सुद्धा तितकीच मदत संघाला दिली पाहिजे। यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स हिट, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटचे, संधी होती, संधी चुकली, संधी सुटली, पण या ठिकाणी मिळते एक धाव। या कॅचेस ज्या ड्रॉप्स होत आहेत त्यामुळे कित्येक संघांना मोठा फटका या स्पर्धेत बसलाय। बिल्कुल रिस्पेक्ट, जोखिम भरा स्ट्रोक बल्लेबाज ने खेल दिया था और खिलाड़ी मौजूद था पॉइंट पर, रत्नात्मक तरीके से खेलने की कोशिश की गई। स्कोर 17 रन 2 विकेट के नुकसान पर है। 7.29 के अवसर से रन बनाते हुए अजिंक्य तरह स्मैशेस प्रमुख गेंदबाज के तौर पर अतुल्य गेंदबाजी कर रहे हैं। सामना करेंगे ईश्वर। इस बार ऑफ टाइम के बाहर वाली गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का मोटा सिरा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज रायकर बैक टू द पेबल। सफलता मिली है, इंपॉर्टेंट विकेट। एक्शन रिप्ले देखे tenniscricket.in द्वारा, क्या हुआ था मैदान के अंदर। आता कुठे वाटलं होतं की अजिंक्य तर स्मॅशर हा संघ एका चांगल्या स्थितीमध्ये जाण्याची तयारी करतोय, पण लगेचच तो एक गोलंदाजाने झटका दिलेला आहे आणि फलंदाज बाद झालेला आहे, तो म्हणजेच मिस्टर रायकर ईश्वर रायकर बाद झाले आहेत आणि त्या आता या धक्क्यांच्या गणितातून बाहेर येऊन अजिंक्य तर स्मॅशर्स या संघाला खेळ करावा लागणार आहे, कारण हे जे धक्के समान कालांतराने बसतायत जर ते असेच बसत राहिले तर ती धावसंख्या जी तुम्ही मनात आणलेली आहे की 50, 60, 70 तोपर्यंत मजल जाण्याची शक्यता थोडीशी कमी होते। त्याचमुळे जसा आपण उल्लेख केला की पार्टनरशिप हा देखील महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, पण स्ट्राइक रेट हा सुद्धा आता महत्त्वपूर्ण मुद्दा बनलेला आहे अजिंक्य तर स्मॅशरसाठी। यू आर एब्सोल्युटली राइट, बिल्कुल बहुत बढ़िया इंपॉर्टेंट ये मैच है दोनों टीमों के लिए, तो स्ट्राइक रेट बहुत मायने रखता है। और सिद्धू पाजी ने एक एनालिसिस किया था, वो कहते कि जिसका स्ट्राइक रेट 250 के ऊपर है वो गेम चेंजर खिलाड़ी। अब फिलहाल मैं समझ सकता हूं जब विकेट गिर रहे हैं तो साझेदारी की जरूरत है, स्ट्राइक रेट तो इम्पॉर्टंट है। आणि आता सध्या आपण बघितलं तर धक्क्यावर धक्के बसतात, या धक्क्यातून सावरून तुम्हाला एक भागीदारी रचावी लागेल। 17 रन 3 विकेट के नुकसान पर
बहुत इंपॉर्टेंट मुकाबला, अपनी बोरिंग मार पर गेंदबाज तैयार है, नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। चैतन्य पवार, थर्ड बैट पॉइंट, कवर पॉइंट, स्ट्राइक कवर, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी ऑफ स्टंप के बाहर खेलना चाहते थे, पॉइंट के ऊपर से गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है, गली क्षेत्र में चली गई थी गेंद, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। यहाँ इस मुकाबले में शॉट सिलेक्शन भी बहुत इंपॉर्टेंट है, साझेदारी आपको बनानी है। एक बात देखिए, दूसरी तरफ से रन भी बनाने हैं, स्ट्राइक रेट को बेहतर करना है, लेकिन सामने गेंदबाजी बहुत अच्छी हो रही है, मजा आ रहा है, अच्छा बैटर, अच्छी कॉन्टेस्ट मैदान के अंदर। नाही ते देखील प्रेक्षकांना पाहिजे असं नेहमीच फलंदाजांचा खेळ आपण पाहतो, पण या ठिकाणी आपण मागच्या 3 दिवसांमध्ये गोलंदाजांची जादुई कामगिरी सुद्धा पाहिलेली आहे आणि त्याचमुळे तो सुखावणारा क्षण जे गोलंदाजाला प्रेज करतात त्यांच्यासाठी ऑन साइडला खेळायचं, बॅटची लिडिंग एज, विकेट कीपर ऍक्शन, आणि बघा या ठिकाणी काय घडलंय, तर फलंदाज होत आहेत बाद दरम्यान धक्का बसतोय तो म्हणजेच चौथा आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 18. तर या धक्क्याला काय कसं व्यक्त कराल प्रशांत सर, कारण या ठिकाणी धक्क्यांवर धक्के बसतायत, तर मुंबईचा भाऊचा धक्का आठवला. हा, तिथे लाटा आपटतात आणि तिथे ते धक्के बसतात. इथे मात्र टीमला, म्हणजे जे बॅटिंग करणारी टीम आहे त्या टीमला धक्क्यावरती धक्के बसत आहेत. स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल इस वक्त दबाव बना 18 रन स्कोर बोर्ड पर है. विनोद कुमार बैक टू द पेमेंट चलेंगे, 6 रन बनाए, आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं. इंपॉर्टेंट मुकाबला, बहुत महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान पर, और दबाव बनाया गेंदबाजों ने. पहली गेंद पर जो आवाज आई थी, पहली गेंद पर जो आवाज आई थी जब टीम बॉलिंग करने के लिए तैयार थी, वो 11 खिलाड़ी की आवाज थी. वहां से देखिए गेंदबाजी में हमेशा अच्छा कंट्रीब्यूशन रहा है और टीम को सेलिब्रेशन करने का मौका मिल रहा है. मेरे हिसाब से क्रिकेट में बॉडी लैंग्वेज भी बहुत इंपॉर्टेंट है. एक्झॅक्टली. बघा, क्रिकेट जितका शारीरिक दृष्ट्या तुम्ही चांगलं खेळता, मानसिक दृष्ट्या देखील तितकंच चांगलं खेळावं लागेल, कारण ती एक एक्स्ट्रा एनर्जी तुम्हाला मिळते. आणि यस, सराव तर खूप महत्वाचा आहे, पण तुम्हाला ते समजावं लागेल की या सामन्यामध्ये मला काय डिलिव्हर करायचंय आणि त्यासाठी माझ्या सोबतीनं माझ्या सहखेळाडूंना मला कसं मोटिवेट करायचंय. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ते करावं लागेल. बाहेरून कितीही कोणी सल्ले दिले, त्या सल्ल्याचा उपयोग मैदानाच्या आतमध्ये होत नाही. 4 गडी बाद 18. मनीष, कोच बाहर से बता सकते हैं, बहुत सारी अच्छी चीजें बताएंगे, लेकिन मैदान के अंदर जाके आपको सब कुछ करना है. अगर मोबाइल चलाना है तो चाहिए सिम, बॉडी बनाने चाहिए तो जिम, और अगर जीत का स्वाद चखना है तो चाहिए अच्छी टीम. और वो एक बार वो टीम दिखाई दे रही, क्योंकि 1 से 11 होता है. बहुत बेहतरीन प्रदर्शन अभी तक गेंदबाजों का रहा है. अजिंक्य तरह स्पेशल 18 पर 4, राउंड विकेट गेंदबाजी. ऑफ स्टंप के बाहर कट करना चाह रहे थे, जोरदार अपील, बहुत ही अच्छी गेंदबाजी. पहले विकेट कीपर ने अपील की, उसके बाद में अक्षर निर्मल की तरफ देखा, उसके बाद में देखिए ये रिएक्शन बहुत इंपॉर्टेंट है. ये देखिए एक बार फिर ये रिएक्शन बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि उसके बाद में इन्होंने हाथ दिखाया कि भाई बोले सॉरी, मैंने अपील किया, मेरा काम मैंने किया, आपने काम किया है, कोई नुकसान नहीं है. स्कोर रुका 18 पर 4, 3 ओव्हर के खेल समाप्त हुआ. चला, पुढच्या 2 संघांनी तयारीत राहायचं आहे. पुरंदर किंग्स आणि शिवनेरी रॉयल्स दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयारीत राहायचं आहे. पुरंदर किंग्स आणि शिवनेरी रॉयल्स दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहायचं आहे. दुपारचं सत्र आहे. या उष्णतेबद्दल काय सांगाल, कारण हे व्यक्त होणं देखील तितकंच गरजेचं आहे. पूर्ण सीझन मध्ये आपण काम करतो, पावसाळ्यात काम करतो, हिवाळ्यात काम करतो, पण या मे महिन्याची उष्णता जरा खूप जास्त त्रासदायक ठरलेली आहे. नाही, मागच्या मध्ये आपण बघितलं एक वेळ अशी होती की तापमान 45-44च्या आसपास आपण गेलो होतो, आणि त्यावेळेला थोडं विचित्र वातावरण. आता देखील आपण बघितलं तर 40च्या वरती किंवा 40च्या आसपासचं तापमान आहे, आणि अशा तापमानामध्ये आपण इथे सावलीमध्ये बसलोय तरी इतका त्रास होतोय, तर मैदानावरती काय होत असेल. त्रास प्रचंडच आहे. तिथे देखील आपण बघितलं तर टेम्परेचर वाढले, परंतु अशा वेळेला काळजी घेणं, पाणी मॅक्झिमम पाणी पिणं, योग्य वेळेला ते बसून पाणी किंवा पिणं देखील महत्वाचं आहे. त्यामुळे यावेळेला प्रचंड तापमानाचा त्रास तर होतो. साईडला फटका चांगला सजवला, चेंडू झाली सीमारेषा पार, प्रेशर रिलीज करणारा चौकार के षटकार, यावेळेला 4 धावा, चौकार, खणखणी चौकार. पहिली 3 षटकं जरी आमच्या नावावर नसली, पण या पुढच्या 3 षटकांमध्ये ती कसर आम्ही भरून काढणार आहोत, तेच दर्शवणारा हा चौकार. पहिल्याच चेंडूवर आलेल्या धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. जरी 4 फलंदाज बाद झाले, पण त्या पहिल्याच बॉलवर 4 धावा चौथ्या षटकाच्या. चैतन्य यांच्या वतीनं तो चैतन्यपूर्ण चौकार आपण पाहिलेला आहे, आणि कदाचित ही सुरुवात आहे मोठ्या धावसंख्येकडे जाण्याची. बिल्कुल हो सकता है.
और पहली गेंद पर पुल का अच्छा स्ट्रोक कॉर्नर बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया था, जोरदार प्रहार किया बल्लेबाज चैतन्य पवार ने। स्कोर 22 4 विकेट के नुकसान पर। और अब क्या यहाँ से वो गेंद चेंज हुआ वो देखना बहुत जरूरी, क्योंकि 3 ओवर का खेल समाप्त हुआ। पहली गेंद पर अश्विन जैसे गेंदबाज के खिलाफ आपने वो बड़ा स्ट्रोक जड़ दिया है, इससे मेरे हिसाब से जो कॉन्फिडेंस है और बढ़ने वाला है बल्लेबाज का। तुम्ही तुमचा इरादा स्पष्ट करताय की समोरील गोलंदाज किती ताकदीचा आहे, गुणवत्तेचा आहे, अनुभवाचा आहे, त्याचा फरक मला पडणार आहे. मला माझ्या संघाला जिंकवायचंय, त्यासाठी माझी तयारी आहे आणि ती तयारी मैदानाच्या आतमध्ये मी धावांच्या माध्यमातून दाखवून देईन. बिल्कुल सही। इस वक्त राकेश माली और चैतन्य पवार दोनों को पारी को संवारना है, क्योंकि 22 रन 4 विकेट के नुकसान पर है। दबाव अभी भी बना हुआ है, प्रेशर रिलीज करने वाला चौका बिल्कुल आया, लेकिन अब निरंतरता की जरूरत है। नाही, यावरती सातत्याने काम करावं लागेल फलंदाजांना. चैतन्य स्ट्रायकिंग एंडला. बॅट्सविंग तर भन्नाट आहे, पण कनेक्शन होणं तितकंच गरजेचं आहे. बॉल हलकासा टर्न मिळतो, बॉल खाली राहतोय, समन्वय होत नाही बॅट आणि बॉलचा. डॉट बॉल. मनीष काफी ऑफ टर्न के बाहर गेंद है और उसको आप मिड विकेट बाउंड्री की तरफ खेलना चाह रहे हो, वो थोड़ी परेशान। गेंद बिल्कुल टिप्पा खाने के बाद नीचे रही, लेकिन आप इसको ऑफसाइड में भी खेल सकते हैं। रन आपका कहाँ बटरने हैं और गेंद की लंबाई लेंथ कहाँ है वो भी देखना बहुत, गेंद का टिप्पा कहाँ है वो देखना बहुत। दूसरी बात, आप खड़े खड़े खेल रहे हैं। स्कोर 22। अश्विन जी रुक गए हैं, अश्विन जी रुक गए हैं। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला ये दोनों टीमों के लिए। नेक्स्ट मैच का जो टॉस है उसकी अनाउंसमेंट हुई है, तो दोनों टीमों को तैयार रहें। नेक्स्ट मैच, अगला मैच बिल्कुल इंपॉर्टेंट है। पुरंदर और शिवनेरी के बीच मुकाबला। दोनों टीमों के कप्तान टॉस बॉक्स पे तैयार है। आपकी लिस्ट अगर अपडेट करनी तो अभी लिस्ट अपडेट कीजिए। अश्विन तैयार। इस बार ताकत का इस्तेमाल हो रहा है। पीछे हटकर गेंद को ऑफसाइड पर खेलना चाह रहे थे, टप्पा खाने में उछाल था, इतनी जगह नहीं थी। गेंद बल्ले को जरूर लगी, बल्ले का अणु निकला लेते हुए चली गई विकेट कीपर की तरफ। अच्छी गेंदबाजी अश्विन द्वारा। लगेगी ताकद तो मिलेगी बरकत. आणि तोच या ठिकाणी अप्रोच फलंदाजाचा सातत्याने पाहायला मिळते. चैतन्य स्ट्रायकिंग एंडला. अश्विन यांच्या विरोधात थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विकेट किपर जरी थोडेसे चुकले होते, अडखळले होते, पण बॅकअपसाठी 2 क्षेत्ररक्षक मागे आहे. शरद सर आहेत आणि त्यांच्या सोबतीनेच क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. दरम्यान 4 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते झालेले आहेत. 23 धावा 4 गडी बाद. प्रणव पाटिल हमारे साथ बहुत अच्छा काम कर रहे हैं। 23 रन 4 विकेट के नुकसान पर। और अब फिलहाल इस ओवर में जो चौका आता है उसके बाद में लग रहा था अब रनों की बरसात होगी, बड़े स्ट्रोक आएंगे, लेकिन जो समय इस वक्त इस तरह का चल रहा है जिसपे आप ज्यादा प्रयोग नहीं कर सकते। पिछले इनिंग में बहुत अच्छी बात आपने बताई थी मनीष, एक सही समय होता है प्रयोग करने का, उसके बाद में प्रयोग करेंगे तो बहुत दिक्कतें आ सकती है। अश्विन की अगली गेंद, दोबारा गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई। स्ट्राइक पर खिलाड़ी तैनात है। मिडल ऑफ द बैट खेलना, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेलना बहुत जरूरी है। स्कोर अगर देखें तो 24 रन 4 विकेट के नुकसान पर। आणि जरी या 2 फलंदाजांनी थोडा वेळ घेतला तरी काय अपराध ठरणार नाहीये, कारण आघाडीच्या 4 फलंदाजांना जे काही करायचं होतं ते करता आलं नाहीये. पण त्याचमुळे यांना थोडासा वेळ स्वतःला द्यायला हवा, पण वेळ नाहीये. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. मागच्या 6 चेंडूवर 4 धावा मिळालेल्या आहेत. 6च्या गतीने धावफलक 24 वर पाहायला मिळतोय. पाहूया पुढच्या 12 चेंडूमध्ये अजून 24 धावा मिळतील का. देखिए इंपॉर्टेंट चीज है, आप कितने रन बनाना चाहेंगे, क्या आप आपने प्लान किया है। आपके विकेट गिर गए, पहला जो आपका फर्स्ट ए प्लान था वो कोलैप्स हुआ, अब प्लान बी की तरफ जाएंगे तो आप कितना रन बनाना चाहेंगे, वो बहुत इंपॉर्टेंट है। दूसरी बात, क्या सिंगल के ऊपर आप विश्वास रखते हैं या हमेशा हर गेंद के ऊपर आपको वो बड़ा स्ट्रोक खेलना है। देखिए चैतन्य पवार का जो इरादा जो है ना वो सिंगल का नहीं है, कभी भी नहीं है। हर गेंद को वो बॉडी के बाहर भेजना चाह रहे हैं, हार्दिक पांड्या स्टाइल बल्लेबाजी करना चाह रहे हैं। आखिर के 2-3 ओवर में बड़े स्ट्रोक की तरफ जाना चाह रहे थे। स्कोर 25 रन 4 विकेट के नुकसान पर। पहली गेंद पर चौका, उसके बाद में अश्विन कुमकर ने अच्छा कमबॅक किया। हीच गुणवत्ता आहे, हा अभ्यास आहे, ते कॅलिबर आहे अश्विन यांच्याकडे. आणि त्याचमुळे पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर वाटलं होतं की चैतन्य काही थांबण्याचं नाव घेणार नाहीये, पण त्याला थांबण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. राकेश माळी यांच्या वतीने फक्त 1 धाव मिळाले, चैतन्य पवार यांच्या वतीने 7 धावा मिळालेत. त्याचमुळे विकेटची भागीदारी महत्वाची आहे, पण स्ट्राईक रेट पुन्हा एकदा उल्लेख त्याच गोष्टीचा होतो जी खरं तर आवश्यकता आहे आता अजिंक्यतारा स्मॅशरच्या संघासाठी. स्ट्राईक रेट जास्तीचा ठेवून खेळ करावा लागणार आहे. स्कोर 25 4 विकेट के नुकसान पर। 25 फॉर लॉस ऑफ 4 विकेट। मैं सहमत हूँ कि स्ट्राइक रेट बहुत इंपॉर्टेंट है। देखिए चैतन्य पवार के खेलने का तरीका इंपॉर्टेंट था, जिस तरह से वो खेल रहे थे, हर बार जो कि ताकत का इस्तेमाल कर रहे थे। कभी भी मुझे नहीं लगा वो टाइमिंग के ऊपर निर्भर थे। पहली गेंद पर वो बहुत अच्छा स्ट्रोक था,
बल्ले की बीचों बीच खेल देता, उसके बाद में ये देखिए ये जो इनका खेलने का तरीका है ना, मतलब इंटेन अच्छा है, तरीका बहुत खराब है। बैक पर बॉडी का बैलेंस पीछे चला गया, इनको पुल करना चाह रहे थे, तो इंपॉर्टेंट है शरीर का संतुलन। और आपका सर भी गिर गया, सर भी गिर गया, तो एक बार फिर देखिए आप टाइमिंग नहीं करेंगे, बल्ले के बीचों बीच नहीं खेलेंगे तो रन नहीं आएंगे। रन बिल्कुल इस वक्त सिंगल के साथ आ रहे, बड़े स्ट्रोक की जरूरत है। स्कोर 26 रन 4 विकेट के नुकसान पर। कम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये तो नाहीये चैतन्य, म्हणजे जर सोपं असतं तर अपसोक मोठे स्ट्रोक आले असते, पण मनात एक दडपण आहे, वेगवेगळे विचार डोक्यात जेव्हा चालतात तेव्हा त्या गोष्टी व्यवस्थित इम्प्लिमेंट होत नाही आणि तेच कदाचित चैतन्याच्या बाबतीत मैदानाच्या आतून पाहायला मिळते। धावसंख्या झालेली आहे 26, 4 गडी बाद। राकेश च्या वतीने मोठा स्ट्रोक लॉंग ऑफला, अगदी लीलया हा झेल पूर्ण झालेला आहे। राकेश यांना परतावं लागते, धक्का 5वा, अजिंक्य तारा स्मॅशर्स। दबाव का शिकार बन गए हैं राकेश माली। ऑफ टप के बिल्कुल बाहर गेंद थी, लॉक ऑफ के ऊपर से खेलना चाह रहे थे और हमला करने की कोशिश, शिकार बन के बैक टू द पेबलेंस चले गए। संघर्ष आपने देखा मनीष मैदान के अंदर रनों के लिए, और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज द्वारा। स्कोर 26 पर रुका हुआ है और विकेट गिरने के बाद और दबाव बढ़ता हुआ। पहले मुकाबले में अगर देखें तो, या एक बार फिर वो जितने मुकाबले दोपहर तक हुए हैं, आज रनों के लिए जूझना पड़ रहा है, बड़ा टोटल नहीं आ रहा है, ज्यादा 70 के ऊपर स्कोर नहीं चला गया। और इससे पहले तो बिल्कुल वो छोटे टोटल वाले मैचेस हुए हैं, तो अच्छी गेंदबाजी हुई है या एक बार फिर खराब शॉट सिलेक्शन, क्या कहेंगे मनीष? नाही, गोलंदाजी चांगलीच राहिलेली आहे, कारण सर्वात पहिलं काय घडते तर गोलंदाजी, त्यानंतर आपण त्या गोलंदाजीला स्ट्रोक्ससाठी खेळतो किंवा मोठ्या फटक्यांसाठी जातो, पण अशा वेळेला जेव्हा गोलंदाजी चांगली आहे, तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत, पण त्या पर्यायांचा वापर करताना जर तुम्ही यशस्वी होत नाही आहात, खेळपट्टी तीच आहे, वातावरण तेच आहे, मैदान तेच आहे, ऑनसाईडला बॅट्समॅन पाहायला मिळाला, स्क्वेअरला क्षेत्ररक्षक, बॉल खाली कॅच ड्रॉप, हा तर अगदी सोपा झेल होता, पूर्ण गेला नाही, कॅच मिळू शकली असती, धावा वाचवता येऊ शकल्या असत्या, पण या ठिकाणी मिळत आहेत विकेटच्या बदल्यात 4 धावा, चौकार। सारी चीजें आप कर सकते थे, लेकिन आपने क्या किया, जो आसान कैच था उसको कठिन बनाया। एक बार फिर इस कैच को छोड़ा, केवल कैच को नहीं छोड़ा है, तो अपोनेंट टीम को आपने 4 रन भी दिए हैं। स्कोर 30, 5 विकेट के नुकसान पर। 5 बल्लेबाज अजिंक्य तारा स्मैशर के डगआउट में आराम फरमा रहे हैं। चैतन्य पवार 8 पर खेल रहे हैं, बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए। सौरभ को मौका मिला, और गेंदबाजी की बात करें तो अतुल्य गेंदबाजी कर रहे हैं। ये 5वां ओवर प्रगति पर है। फील्डिंग में थोड़ी तब्दीली, उस खिलाड़ी को हटाया गया, स्क्वायर लेग पर थे भाई, आपको कहाँ लेके आएंगे, एक्स्ट्रा कवर पर आइए, एक्स्ट्रा कवर पर। फील्डिंग में तब्दीली, अश्विन साहब टीम के कप्तान हैं, अब जर्सी का नंबर इनका 11। अब गेंद लॉकअप पर, खिलाड़ी गेंद के नीचे, क्या ये कैच हो जाएगा? प्रवीण ने बहुत अच्छा कैच लपका, सफलता मिली, बल्लेबाज बैक टू द पेबलेन, कुछ भी अच्छा नहीं हो रहा है इस मुकाबले में, बल्लेबाजों के लिए कुछ भी अच्छा नहीं हुआ। चौका आया था, उसके बाद में ये विकेट। डोकं वर काढण्याची संधीच मिळत नाहीये, काही अंशी ते मोठे स्ट्रोक येत आहेत, चौकारी येत आहेत, थोडा काळासाठी तो आनंद पेवेलियन बॉक्समध्ये पाहायला मिळते, पण तो आनंद जास्त काळ टिकवू देत नाहीत गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण। चांगला झेल प्रवीणने टिपलेला आहे आणि कुठेतरी वाटलं होतं की मोठे फटके येत आहेत, काही वेळेला संधी मिळते फील्ड मिस्टेकमुळे, पण त्या संधीला व्यवस्थित युटिलाइज करू शकत नाही फलंदाज। म्हणजे आता वाटतं की आता डोकं वर काढले आणि त्यावेळेला त्यांची विकेट जाते। मगाशी आपण बघितलं तर चैतन्यने एक चांगला फटका खेळला, चौकार, अश्विन सारख्या दिग्गज गोलंदाज, आणि त्यानंतर 5 चेंडूमध्ये तोच फलंदाज संघर्ष करता देखील आपण पाहिला। आता चौकार आला, परत एकदा आता वाटलं होतं की आता डोकं वर काढले, त्यावेळेला पुन्हा एकदा आपण बघितलं तर गोलंदाजानं यावेळेला अत्यंत महत्वाचा विकेट घेतलाय। यालाच म्हणतात की दडपण तुम्हाला जास्तीत जास्त चुका करण्यासाठी प्रवृत्त करते, आणि तेच अजिंक्य तारा याच्या वतीने पाहायला मिळते। स्लो लेग कटर ॲट इज बेस्ट, खूप चांगल्या पद्धतीनं तंत्रशुद्ध गोलंदाजी पाहायला मिळते। मनीष, या स्पर्धेमध्ये 3 दिवसामध्ये एक गोष्ट मी मिस केली। आता हा लेग ब्रेक चेंडू होता, ज्याला आपण म्हणतो की स्लोवर वन, तर फार कमी वेळा वेगामध्ये बदल केला, स्लोवर वन गोलंदाजी केली जाते, जी आज IPL मध्ये देखील केली जाते। मला वाटतं या 3 दिवसामध्ये ती गोष्ट आपण मिस केलेली आहे, आणि तुमच्याकडे जर ती आहे तर वापरण्यास तुम्ही पुढे आलात पाहिजे, घाबरून चालणार नाही। जर तुमच्याकडे ती धमक आहे स्वतःला सिद्ध करण्याची, तर परिणाम काय होईल त्या गोष्टीचा विचार तुम्ही केला नाही पाहिजे। पुन्हा एकदा प्रवीण ऍक्शन मध्ये आहे, थ्रो बॉलिंग एंडला नजर चुकली, आणि त्यानंतर आता लगेचच फलंदाजाला बाधून परतावं लागले। धावचीच्या स्वरूपात विकेट डाऊन, आणि अशा पद्धतीने धावसंख्या पाहायला मिळते 30, आणि गडीबाद झालेले आहेत 7 गडीबाद 30। परेशानी क्या मैदान के अंदर, आप एक दूसरे का अच्छा साथ नहीं दे रहे, वो साझेदारी नहीं बन पा रही है, वो सबसे बड़ी परेशानी है।
मनीष इम्पोर्टेंट है, मैं समझ सकता हूँ कि आप एक बार फिर सामने बल्लेबाजों को परेशान करना चाह रहे, विकेट प्राप्त करना चाह रहे, तो आपके पास गति है, लेकिन स्लोवर बन, यॉर्कर, वो बहुत इंपॉर्टेंट गेंदे हैं, उसका भी इस्तेमाल होना चाहिए जो आईपीएल में हो रहा है। इंडियन प्रीमियर लीग में इसका इस्तेमाल बहुत अच्छी तरह से हो रहा है, क्योंकि वहां फ्लैट विकेट है, यहाँ भी फ्लैट विकेट है, तो फ्लैट विकेट पर हमेशा बल्लेबाजों का बोलबाला रहता है। लेकिन आपके पास वेरिएशन है तो बल्लेबाजों को आप खामोश रख सकते हैं, जो अश्विन कुमकर के सारे गेंदबाजों ने दिखाया। सकाळी आपण दोघं खेळपट्टीवर गेलो होतो सकाळी 7 वाजता तेव्हा पाहिलं होतं की अगदी सपाट खेळपट्टी आहे. ग्रासी पॅच जे आहेत ते तितकेसे नाही आहेत जे कुठेतरी गोलंदाजाला सहकार्य देऊ शकतील. खूप चांगला उल्लेख आपण गेल्या 3 दिवसापासून तोच करतोय. एक तर तुम्हाला तुमच्या टप्प्यावर काम करायचंय आणि त्यानंतर ते व्हेरिएशन, स्पीड व्हेरिएशन, या 2 गोष्टी तुम्ही व्यवस्थित ऍडजस्ट केल्या तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या संघाची गोलंदाजीच्या माध्यमातून साथ देता येऊ शकेल. मनीष, वेरिएशन में दो एक बार फिर टाइप होते हैं। एक तो आप गति में परिवर्तन कर सकते हैं या लेंथ में एक बार फिर परिवर्तन कर सकते हैं। आप 2 मीटर के अंदर जा सकते हैं, आप 4 मीटर के अंदर जा सकते हैं, आप 6 मीटर के अंदर जा सकते हैं। तो गति है लेकिन आप स्लोअर वन नहीं डाल रहे, तो वहां एक बार फिर आप लेंथ में बदलाव कर सकते हैं। इंपॉर्टेंट है, वेरिएशन बहुत इंपॉर्टेंट। अब एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है, अब वो अपने बॉडी पार्ट पर तैयार, सामना करेंगे। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज की बात करें, अतुल स्पष्ट बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, पूना गार्गिल ज्वेलर्स एंड से गेंदबाजी हो रही है। ऑफ के बाहर गेंद थी और फिलहाल अंपायर की तरफ से क्या इशारा होगा, पहले वो इशारा देखेंगे। किसी एक बल्लेबाज को डगआउट की तरफ जाना पड़ेगा, नए बल्लेबाज को मैदान के अंदर आना पड़ेगा और बीच मैदान पर व्हाइट बॉल का इशारा मिस्टर इस्टा के साथ खेल अब एक बार फिर और बदलता हुआ। 32 रन 8 विकेट के नुकसान पर बल्लेबाज प्रेजेंटी लगा के डगआउट की तरफ जा रहे हैं। त्याला तसं प्रवृत्त केलेलं आहे, बाकी काय नाही. पण आता जसं तुम्ही ते प्रवृत्त केलंय पण तसं तुम्हाला द्यावं लागेल. जर तुम्ही ती जबाबदारी उचललेली आहे, स्ट्राईकवर आलेले आहात आणि त्या तुमच्या साथीदाराला जर समर्पण करण्यासाठी तुम्ही भाग पाडलाय तर मग तुमच्याकडून त्या 5 चेंडूवर 100% चांगला खेळ होणं आवश्यक आहे. अगर आपने वादा किया तो निभाना पड़ेगा, आपने जिम्मेदारी ली तो उठाना पड़ेगा, क्योंकि विकेट सैक्रिफाइस किया गया। जो नए बल्लेबाज आए थे अपने पास स्ट्राइक रखना चाहिए। चैतन्य बहुत अच्छी बल्लेबाजी वो कर रहे हैं और निर्णायक ओवर में ज्यादा से ज्यादा गेंदें खेलने का प्रयास वो करेंगे, उसमें कोई संदेह नहीं है। लेकिन वो जो प्लान है, ये भी प्लान है। व्हाइट बॉल, एक बॉलर की जो कमी है ना खली है आखिरी ओवर, और वो जो आखिरी ओवर मनीष जहां बिल्कुल वो कमी खली है, देखते क्या होता है मैदान के अंदर। उलट दिशेने खेळायचंय. आता बघा या ठिकाणी 1 धाव तर मिळणार आहे, चैतन्याला दुसऱ्या धावेची गरज आहे, पण पाहूया त्या ठिकाणी नक्की घडतंय काय. तर 1 धाव मिळते, दुसऱ्या धावेचे प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा सॅक्रिफाईस द्यावं लागतंय. आता हा 9वा फलंदाज बाद झालेला आहे. 34 धावा, 9 गडी बाद, अजिंक्य तारा स्मॅशर्स. प्रेशर बन रहा है, और जब आप किसी कंपनी में काम करते हैं और प्रेजेंटी लगा के अगर बाहर जाएंगे, कंपनी के बाहर जाएंगे, तो आपको पेमेंट कोई देने वाला नहीं है। मैदान के अंदर बल्लेबाजों को परफॉर्म करना पड़ता है। आप परफॉर्म नहीं करेंगे तो एक बार फिर टूर्नामेंट से बाहर जा सकते हैं। बहुत महत्वपूर्ण मुकाबला है, एक एक मैच क्वालिफाई करना है आपको। इस ओवर में जो एक गेंदबाज की कमी हर टीम को मेरे हिसाब से खली है। अभी फिलहाल एक तरफ चैतन्य है जो आखिरी जोड़ी मैदान के अंदर है, वहां से कितने रन बनाएगा देखने वाली बात है। आता चैतन्य ती रिस्क घेतील का? लेना पड़ेगा। देखिए भाई, इनके पास कोई मौका नहीं है, कोई अवसर नहीं है क्या? अभी देखिए आखिरी ओवर आप खेल रहे हैं। बॉलर तयार, अमोल आहेत. मी ती रिस्क म्हणतोय, जसं 2 फलंदाजांना सॅक्रिफाईस करण्यासाठी त्याने भाग पाडलं, आता ती रिस्क घेतील का? अब देखिए यहाँ से अब वो रिस्क लेंगे ना तो परेशानी है। सैक्रिफाइस नहीं करना है, यहाँ बड़े स्ट्रोक खेलने, चैतन्य पवार को यहाँ से बड़े स्ट्रोक खेलने, बाकी एक बार फिर वो कुछ नहीं कर सकते। स्ट्रोक खेलने और अब एक बार फिर वो जोखिम लेने वाले हैं। अब लेंगे, लेने के देने पड़ गए भाई, लेने के देने पड़ गए। 2 बार आपने किया था, सही था। तीसरी बार चैतन्य नहीं भाग रहे थे, चैतन्य नहीं भाग रहे थे, वो नास्ता करें की तरफ थे। जो नए बैटर आए वो भाग रहे थे। राजेश भाई दिमाग की बत्ती को जलाइए, ये आखिरी जोड़ी थी, ये इनके ध्यान में नहीं था कि ये आखिरी जोड़ी है। 9 विकेट गिर गए। गुरु आप नहीं समझ पाए क्या हो रहा था मैदान के अंदर। 34 रन और स्कोर 35 ऑल आउट। संपादक वास्तवकर्ता किरण निंबोरे सर, त्यानंतर लेखक
अविनाश शितोळे सर यांचं देखील शुभागमन झालं. आणखीन एक धमाकेदार मॅच सुरू होणार आहे. 35 धावांचं आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अप्रतिम कामगिरी एकूण 36 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलंय. आणि आता यावेळेला आणखीन एक महत्वाचा मॅच त्याचा टॉस केला जाईल दुपारच्या सत्रामध्ये. घड्याळामध्ये आपण पाहूया वाजलेत 1:23 झालेत आणि शिंदे हायस्कूलच्या मैदानावरती पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. हे आपण सत्र बघितलं म्हणजे ज्यावेळेला सामना सुरू झाला अश्विन कुमकर आणि त्यांची सर्व टीम मैदानावरती गेली. पहिल्या चेंडूवरती एक जल्लोष झाला होता. पहिल्या चेंडूवरती टाळ्यांचा गजर झाला होता. पहिल्या चेंडूवरती शिट्ट्यांचा आवाज झाला होता आणि त्यानंतर शेवटपर्यंत आपण बघितलं शिट्ट्या टाळ्यांचा गजर करत आता ही टीम मैदानाच्या बाहेर येते. परंतु आता वेळ झालेली का बॉस मनीष पाटील मायक्रोफोन वरती आपल्या बरोबर जॉईन होतील. ओव्हर टू मनीष पाटील. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. एका बाजूला असेल पुरंदर किंग्स आणि एका बाजूला असेल शिवनेरी रॉयल्स असा संघ. तर सन्माननीय कोमल सर या ॲडमिनिस्ट्रेशन टीम आहे सचिन ढवळे फाउंडेशनची त्यामधले मेंबर त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करणार आहोत. तर नाणं असेंबल केलेलं आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण जसं पाहतो तसंच या स्पर्धेमध्ये देखील आहे. तर नाणं पुरंदर किंग्स आपण आणि शिवनेरी रॉयल्स दोन्ही कॅप्टन्सला दाखवूया. PPL असं एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळते आणि एका बाजूला सचिन ढवळे. सचिन ढवळे किंवा PPL असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. कॉल कोण देईल? सर कॉल देतील. सचिन ढवळे असा कॉल सचिन ढवळे यांच्या वतीनं आणि आलाय सुद्धा सचिन ढवळे. तर धन्यवाद कोमल सर. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण व्यासपीठावर आदरपूर्वक विराजमान होऊ शकता. सचिन सर खरं तर नाराजी निराशा डिमोटिवेशन या गोष्टी तुमच्यासाठी नाही आहेत. खरं तर तुम्ही मोटिवेशनल स्पीकर आहात मोटिवेशनल व्यक्ती आहात. प्रथम प्रश्न माझा हाच असेल निर्णायक असेल टॉस जिंकून. निर्णय असा की रन रेटचा विषय आहे त्यामुळे आम्ही बॅटिंग करणार आहोत पहिल्यांदा आणि त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. बाकी आहे म्हणजे 12च्या 12 टीम आपल्याच आहेत. सगळे क्लासचेच मुलं आहेत. कोणी जिंकलं तरी शेवटी माझीच टीम जिंकणार आहे. नक्की या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत पण या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत की एक जण जिंकतो आणि एक जण शिकतो. जेव्हा आपण लीग स्टेजमध्ये आहोत आपल्याला 5 सामने खेळण्याची संधी मिळते. पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला कळते की आपल्या वतीने काय चुकलं आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये की आपल्याला अजून जास्त काय चांगलं करायचं आहे. तर मागच्या 4 सामन्यांचा अनुभव काय सांगतोय? मागचे दोन्ही सामने आम्ही फक्त फिल्डिंगमुळे गमावलेत. तर थोडं फिल्डिंग यावेळेला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू. सगळं टीमला तसं मी गायडन्स सांगितलं काय काय करायचं काय नाही. मला लावताना थोडंसं काही बेसिक्स आता हे विद्यार्थी आहेत हे रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये कोणी नसतात. त्यामुळे त्यांना काही बेसिक गोष्टी माहीत नसतात की बॉल स्टॉप कसा करायचा आहे काय करायचं कॅचेस कशा घ्यायच्यात. त्यामुळे स्टील त्यात आम्ही ज्या मगाशी चुका केल्यात जी मॅच आम्ही जिंकलो होतो आणि जिंकलेली मॅच आम्ही घालवली. तर आता तो प्रयत्न आम्ही आता चांगलाच करणार आहे आणि जिंकण्याचाच प्रयत्न करू आणि रन रेटने जिंकण्याचा प्रयत्न करू. ही स्माईल खूप काही सांगून जाते. मी पुरंदर किंग्सच्या कॅप्टनशी देखील चर्चा करेन पण मला प्रेक्षकांची चर्चा करायला आवडेल. गेल्या वर्षीच मी सचिन ढवळे यांच्या यूट्यूब वाहिनीला भेट दिली आणि वेगवेगळे व्हिडिओज पाहिले. तर गोष्टींना सोप्या पद्धतीनं समजवण्यासाठी तुम्हाला ओळखलं जाते आणि खरं तर आपण 12 तासांचे 10 लेक्चर घेतात आणि ते लेक्चर्स कित्येक विद्यार्थ्यांना ऑफिसर्स बनवत आहेत वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांमध्ये. तर खरंच तुम्ही एक उल्लेखनीय कार्य करता त्यात तुमचं मन भरून कौतुक. तर क्षेत्ररक्षण करायचंय फलंदाजी निवडलेली आहे. पुरंदर किंग्स हा निर्णय तुमच्या मनाविरुद्ध मनासारखा मनासारखाच आहे. क्या बात आहे. हा कॅप्टन सुद्धा खूप ओव्हर चार्ज नाही म्हणू शकत कारण मी खूप चांगला खेळ त्यांचा मी पाहिलाय. खरं तर विकेट किपर तुम्ही राहता उत्कृष्ट बॅटर आहात. संघाच्या बॉन्डिंग बद्दल काय सांगा पुरंदर किंग्सच्या? बॉन्डिंग एकदम मस्त आहे. काही प्लेयरांचा जरा घरचा इश्यू असल्यामुळे काही प्लेयर अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे एवढं काही नाही पण एकदम मस्त आहेत आणि ही मॅच फ्रेंडली होईल काय शंकाच नाही. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पुरंदर किंग्सची जमेची बाजू कुठली आहे फलंदाजी की गोलंदाजी? ॲज अ कॅप्टन तुमचं मत काय आहे? तसं तर बॉलिंग होते. बॉलिंग एवढे पाहिजे तशी होत नाही आहे. आता बॅटिंगवर फोकस केला आम्ही. ही लढत सचिन वर्सेस अनिकेत अशी पाहायला मिळेल? नाहीच अशी बिलकुल पाहायला भेटणार नाही.
हे खूप महत्वाचं उत्तर आहे, कारण जसं आपण उल्लेख करतोय की फ्रेंडली मॅचेस झाल्या पाहिजे. ठीक आहे, गुणतालिकेमध्ये वर-खाली सर्वांना यायचं आहे, पण त्या ठिकाणी तुमची मेहनत देखील तितकीच महत्वाची आहे आणि तुमच्या खेळाडूंना तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन करताय या गोष्टीला महत्व आहे. तर एक चर्चा खूप चांगली रंगली. नाणेफेक जिंकून शिवनेरी रॉयल्स या संघाने फलंदाजी स्वीकार केलेला आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा सर्व आमची टीम तुम्हाला अचूक विवरण सांगण्यासाठी तयार आहे. आपण tenniseki.in वर आपण पाहताय प्रहार प्रीमियर लीग सीझन 10. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा प्रहार प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. अजिंक्य तारा स्मॅशर्स विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. 6 षटकांची लढत आहे. आपण पाहिलंय पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना अजिंक्य तारा स्मॅशर्सने बनवल्यात 34 धावा, मात्र 35 धावांचं आव्हान. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट, आडव्या बॅटनं हा फटका त्याला खेळायचा होता, मात्र प्रयत्न फसलेला आहे. धाव इथे मिळणार नाही. धावफलकावरती 0 धावा आहेत. कमी धावसंख्येवरती रंगलेला सामना आपल्याला बघायला मिळेल. 6 षटकांमध्ये मात्र 35 धावांचं लक्ष आहे इथे लोहगड सुपर जायंट संघासमोर. तर नरेश सर, जरी ही धावसंख्या कमी वाटत असेल, परंतु प्रयत्न त्यामध्ये देखील करावे लागतील. आजच्या दिवसात जवळपास 3री की 4थी मॅच आहे ज्यामध्ये चेसिंगसाठी मोठं टार्गेट उभं नाही राहिलंय, परंतु तरी देखील पाहूयात सुरुवातीला काही जर धक्के दिले गेले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. होमवर्क खरं तर महत्वाचा असतो. मागचे 2-6 दिवस सगळे खेळाडूंनी खेळलेले आहेत. या विकेटवरती गोलंदाजी फलंदाजी कशी करायची, मात्र अश्विन कुमकर इज द मॅन. जबरदस्त फटका, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार. वा, काल जर पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला होते, परंतु आज एका वेगळ्याच इराद्याने बॉलिंग चांगली झाली आणि आता बॅटिंग म्हणजे सुरुवातच जबरदस्त करायची या इराद्याने मैदानात दाखल झालेत. आणि अश्विन यांच्या नक्कीच या ठिकाणी बॅटमधून ईश्वर रायकर यांच्या चेंडूवर एक लांबलचक षटकार इकडे खेळला गेलाय. 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अश्विन बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष एकंदरीत 35 धाव. आणखीन एक, याही वेळेला बॉल जातोय लांब 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 लांब, खूप लांब षटकार. लागोपाठचे दोन्ही षटकार PSI अश्विन कुमकरचे अत्यंत ताबडतोड बहारदार सदाबहार फटके. इथे 2 षटकार. खर तर मॅच छोटी आहे, मात्र ती अजून छोटी करण्याचा प्रयत्न इथे अश्विन कुमकरचा. 2 षटकार 12 धावा इथे येत आहेत. या 13 धावा, माफ करा, पहिल्या षटकामध्ये 13 धावांची सलामी इथे येते 2 षटकारांबरोबर. आणि ईश्वरच्या गोलंदाजीवरती अक्षरशः आसमान दाखवलं ईश्वरला. पहिल्या बॉलला सिंगल, दुसऱ्या बॉलला षटकार, तिसऱ्या बॉलला षटकार. पुन्हा एकदा अतुल क्षीरसागर बरोबर अश्विन कुमकर. सलामीची जोडी लोहगड सुपर जायंटशी. पहिल्या बॉलला रन नाही आहेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. आणि ईश्वर पुन्हा एकदा अश्विनसाठी. पुन्हा एकदा वन्स अगेन ग्रेट शॉट, अनदर ग्रेट वन, सिक्सर. वाह, काय बॅटिंग या ठिकाणी अश्विन कुमकर यांची होताना पाहायला मिळत आहेत. PSI अश्विन कुमकर बॉल एवढे लांब मारतायत तर आरोपींना किती मारत असतील. जबरदस्त बॅटिंग करतायत सध्या. आम्ही पॅव्हलियन बॉक्स मध्ये आहोत. लोहगड सुपर जायंटच्या प्रवीण आमच्या सोबतीने. प्रवीण, कसं एन्जॉय करताय प्रहार प्रीमियर लीग आणि आता तर तुमचा संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तुमच्यापर्यंत बॅटिंग येईल? आतापर्यंत तर नाही आले आणि आम्ही अपेक्षा पण नाही करत. जर सरांची बॅटिंग झाली तर आम्हाला त्याची अपेक्षा पण नाही की आम्ही नाही का आमच्यापर्यंत बॅटिंग यावी म्हणून. सरांचा परफॉर्मन्स चांगला होतोय, त्यामुळे आमची टीम चांगल्या. चला, आवाज एकदा होऊ द्या. ऑल द बेस्ट. बॅक टू कमेंट्री बॉक्स. आणखीन एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु जाईल हा सुद्धा बॉल सीमा रेषा पार. चौकार. काय फटकेबाजी इथे मैदानामध्ये आपण बघतो. बेधुंद फटकेबाजी.
आपण अश्विन कुमकरच्या बॅटमधून 3 षटकारांपाठोपाठ एक चौकार, जवळपास 22 धावा. मला वाटते पहिल्या षटकामध्ये नाही पण दुसऱ्या षटकामध्येच ही मॅच संपवण्याचा इरादा दिसतो इथे. पहिलं षटक अजून सुरू आहे. 22 धावा धावफलकावरती. अश्विन कुमकर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. हो, इथे फुल टॉस होता. थोडीशी फ्लाईट, मात्र अतिशय जबाबदारीने हा फटका खेळला. 1 धाव अश्विन कुमकर इथे पूर्ण करतायत. खरं तर दुधाची अपेक्षा करावी आणि मला स्पर्धी टीम जर पाहिलं तर अजिंक्य ताराची देखील कामगिरी, अजिंक्य तारा स्मॅशरची कामगिरी देखील चांगली राहिली. परंतु सध्या लोहगड सुपर जायंटची चर्चा आहे, कारण अश्विन कुमकर सध्या धुमाकूळ घालतायत. यावेळेला आणखीन एक फटका, जो ओव्हर पिच बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला पाठवला, एक्स्ट्रा पॉवर निशी. 6 षटकार. कुठेही फटका खेळला तरी तो षटकार किंवा चौकारच होतोय. अश्विन आज इथे या मैदानामध्ये फलंदाजी करतोय. उसळलेला समुद्र मैदानामध्ये, उफाणलेला समुद्र मैदानामध्ये अश्विन कुमकर 29 आणि पुढे पुन्हा एकदा एक लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, 1 रन, 30 धावा धावफलकावरती, मात्र 5 धावा दूर विजयापासून. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर ही टीम येऊन पोहोचलेली. आज दुसरी टीम लवकरात लवकर मॅच संपवणारी ठरेल का? कारण आज 8 चेंडूमध्ये देखील एक मॅच संपली गेली होती. त्यामुळे आता या ठिकाणी पाहायचंय कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. 30 धावा धावफलकावर, केवळ 5 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. डेड बॉल घोषित केल्या पंचांकडून, परंतु पाहूया लोहगड सुपर जायंटची कामगिरी जबरदस्त राहिलेली आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आज गोलंदाजी केली आहे, फलंदाजी केली, एक वेगळी एनर्जी या टीम मध्ये पाहायला मिळाली. आणि विशेष म्हणजे अश्विन कुमकर जोडीला जर पाहिलं तर अतुल क्षीरसागर आहेत. आणखीन एक बिग हिट, यावेळेला देखील समोरच्या दिशेने खेळलेला फटका. पाहूया किती धावांसाठी जाईल, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. फक्त मॅच फिनिश कोण करणार याची औपचारिकता आता जवळपास बाकी आहे. धावसंख्या झाली होती 31 धावा. 1 धाव काढण्याची संधी अतुल क्षीरसागरला मिळाली. अन्यथा असं वाटलं होतं की आता ही मॅच एकटा अश्विन कुमकरच फिनिश करेल. मात्र आपण बघू शकतो 31 धावा विजयासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता असेल. 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सगळ्यांची लाडकी स्पर्धा, आवडती स्पर्धा. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर आहेत. विजयाची औपचारिकता बाकी होती. त्याच वेळेला मात्र विकेट देखील येताना पाहायला मिळाली आहे. अश्विन बरसले, परंतु अश्विन आउट सुद्धा होत आहेत. निश्चित आज हा तेजपुंज सूर्य मध्यान्हीवरच मावळलाय. विजयाच्या उंबरठ्यावरती त्याने खरं तर संघाला आणून ठेवलेलं आहे. आणि बघूया, विजय मिळवून आता ही केवळ औपचारिकता शिल्लक राहिलेली. 4 धावा विजयापासून दूर आहे. अश्विन बाद झालाय. अश्विनचा खेळ बघितला तर 30 धावा अश्विननं फटकावलेल्या आहेत आणि चेंडू खेळलेले आहेत ते मात्र 10 चेंडू खेळताना 30 धावा, 300चा स्ट्राईक रेट अश्विन कुमकरचा. मॅच छोटी होती, मात्र खूप वेगवान खेळ करत या मॅच मध्ये लोहगड सुपर जायंटचं पारडं मजबूत बनवलंय अश्विन कुमकरनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे अभिषेक चव्हाण. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना 31 धावा. या षटकामध्ये धावा रोखलेल्या आहेत. आपण बघूया 8 धावा केवळ खर्च करताना एक गडी बाद केलेला आहे. इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एकूण 8 धावा या षटकामध्ये खर्च करतोय गोलंदाज राकेश माळी आणि षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपला. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडू, 4 धावांची आवश्यकता लोहगड सुपर जायंट्सला. राकेशने या मॅचला 3ऱ्या ओव्हरमध्ये नेलं. विशेष म्हणजे महत्वाची अश्विन यांची विकेट. म्हणजे एकाच वेळेला 2 सूर्य तळपत होते, एक अश्विन नावाचा आणि एक
अतुल देखील त्यांच्या जोडीला आहे आणि आज खऱ्या अर्थाने हे खूप सारं टॅलेंट म्हणजे ही स्पर्धा करायला मिळाली नसते तर एवढं सगळं टॅलेंट बघायला देखील मिळालं नसतं. म्हणजे आम्ही काही मोजक्या नावांच्या व्यतिरिक्त सुदर्शनच्या पुढे गेलो नसतो, परंतु आज इकडे आल्यानंतर खूप सारे टॅलेंटेड खेळाडू पाहायला मिळाले. सैफल सारखा खेळाडू जो 4 मॅचमध्ये लगातार मॅन ऑफ द मॅच घेताना पाहायला मिळाला आणि असे खूप सारे टॅलेंटेड खेळाडू काल ऋषी मोरेने देखील प्रभावित केलं. अशी बरीचशी नावं आहेत जी या स्पर्धेच्या माध्यमातून लक्षात आली. बिग हिट विवेक नखाते गोलंदाजीला आलेत, परंतु बॉल सीमारेषेच्या पारच जातोय. मॅच फिनिश केली आहे 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आणि एक भव्य दिव्य विजय लोहगड सुपर चायंट्स या टीमचा होताना पाहायला मिळतोय. अभिनंदन. आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार जातोय. 2 षटकं टाकली, 10 धावा खर्च केल्या आणि 4 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. अतुल ठरतायत सामनावीर पुरस्काराचे मानकरी प्रहार प्रीमियर लीगच्या या 10व्या पर्वामध्ये. आणि आमचे नरेश ढोमे सर मात्र त्या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी असतील.